राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। यादीमध्ये गुलाम मोहम्मद मीर यांचा समावेश उल्लेखनीय। तर मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणी आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयामध्ये सापडलं भुयार। भुयारामध्ये अनधिकृत कामं सुरू असल्याचा पोलिसांना संशय। एसटी कर्मचाऱ्यांचं सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। सोमवारी 1 वाजता मुंबई सेंट्रल येथे बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच। दोघांमध्ये मातोश्रीवर 2.5 तास भेट। कोणतीही प्रतिक्रिया न देता राज ठाकरे शिवतीर्थवरून रवाना। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू। सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांचं सूचक विधान। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार। 2019 मध्ये रोहित पवार निलेश घाळवलच्या मदतीने आमदार झाले। गोपीचंद पडळकर यांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना दारं खुली। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घेण्याचे आदेश। काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। नाव न घेता अशोक चव्हाण यांची टीका। तर नांदेडमधील महायुतीच्या नेत्यावर डागलं टीकास्त्र। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाई। भाजपचे नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। अजय बागुल, पप्पू जाधवसह एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।